नमस्कार मित्रांनो, तर आज आपण जाणून घेणार आहोत की फंडामेंटल अनालिसिस कसं करतात. आता फंडामेंटल अनालिसिस म्हणजेच काय, की ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या लॉंग टर्म साठी शेअर चूज करायचं असेल, म्हणजे लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल त्या शेअर मध्ये, तर त्यासाठी तुम्हाला काही फंडामेंटल टर्म्स माहिती पाहिजेत. जसं की आज मी एक टर्म समजून सांगणार आहे, ती म्हणजे मार्केट कॅप. तर मार्केट कॅप म्हणजे नक्की काय? तर मार्केट कॅप म्हणजे कंपनीचं बाजार मूल्य, म्हणजेच की मार्केटमध्ये असलेली कंपनीची टोटल व्हॅल्यू. तर कंपनीची टोटल व्हॅल्यू कशी फाइंड करायची? तर त्यासाठी एकदम सिंपल फॉर्म्युला आहे. तो म्हणजेच की कंपनीचे टोटल शेअर्स की जे बाजारामध्ये लिस्टेड आहेत त्याला गुणायचं त्याच्या शेअर प्राइसने. म्हणजेच की एक उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊया, की समजा एखाद्या कंपनीची शेअर प्राइस आहे ₹500 आणि त्या कंपनीचे बाजारामध्ये आहेत 10 करोड शेअर्स. तर याचा जर आपण गुणाकार केला तर व्हॅल्यू येते 5,000 करोड. म्हणजेच की ही जी कंपनी आहे तिची व्हॅल्यू आहे 5,000 करोड. याचा अर्थ ही कंपनी येते मिड कॅप झोन मध्ये. तर याचाच अर्थ की आपण मार्केट कॅप फाइंड करून ती कंपनी कोणत्या झोन मध्ये येते, म्हणजे लार्ज कॅप मध्ये, मिड कॅप मध्ये का स्मॉल कॅप मध्ये, हे आपण फाइंड करू शकतो. तर इंडियामध्ये जर तुम्ही विचार केला तर इंडियामध्ये लार्ज कॅप कंपन्या ह्या टॉप 100 कंपन्या आहेत. त्यानंतर जे 101 पासून ते 250 पर्यंत ज्या कंपन्या आहेत त्या येतात मिड कॅप झोन मध्ये, आणि बाकी ज्या सर्व कंपन्या आहेत त्या येतात स्मॉल कॅप मध्ये. आता हे जाणून घेऊन आपण काय करू शकतो, तर याच्यावरून एक गोष्ट कळते की कंपनीची जर मार्केट व्हॅल्यू जर जास्त असेल, म्हणजेच कंपनी लार्ज कॅप मध्ये येत असेल, तर याचा अर्थ कंपनी खूप स्टेबल आहे. त्याच नंतर जर कंपनी समजा स्मॉल कॅप मध्ये असेल, याचा अर्थ कंपनीचं ग्रोथ पोटेन्शियल भरपूर आहे, त्यासोबतच रिस्क पण आहे. तर हे जाणून घेतल्यानंतर आपल्याला इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेण्यासाठी खूप फायदा होतो. त्यामुळे मित्रांनो, फक्त शेअर प्राइस पाहू नका, तर त्या कंपनीची मार्केट कॅप पण पहा, जेणेकरून तुम्हाला इन्फॉर्म डिसिजन घेता येईल. तर अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आणि माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.